नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. हे शोधण्यासाठी हे स्कॅनर जे ते उपयोगी पडतात आणि त्याच्यावर जर आपण समजा हे प्राइस ॲक्शन पॅटर्न जर कधी ड्रॉ करून बघितले, कुठे ट्रायंगल तयार होईल, कुठे डबल बॉटम तयार होईल. आज या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन स्कॅनर बनवून बघणार आहोत. या स्कॅनरचा उद्देश असा आहे की ब्रेकआउट होण्याच्या आधी एक दिवस आधी आपल्याला स्टॉक कसा मिळेल आणि अशा पद्धतीने ब्रेकआउट झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये खूप चांगलं प्रॉफिट जे ते करता येईल. तर 10,000 रुपये, 20,000 रुपये फ्युचर आणि ऑप्शन्स मध्ये आपल्याला सहज अशा ब्रेकआउट नंतर प्रॉफिट जे ते मिळू शकतं. कॅश आणि डिलिव्हरी मध्ये जर समजा क्वांटिटी चांगली असेल तर 10-15,000 रुपये जे ते सुद्धा सहज होऊ शकतात. हा व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा जी आहे ती मला या आपले जे सबस्क्रायबर आहेत भास्कर कुलकर्णी सर यांच्या या कॉमेंट वरून जी ती मिळालेली आहे. सरांनी आपल्याला कॉमेंटमध्ये असं लिहिलं आहे, सर स्टॉक ब्रेकआउटच्या पहिले काही दिवस कन्सॉलिडेशन मोडमध्ये असेल यावर स्क्रीनरचा व्हिडिओ बनवा. ही जी कॉमेंट आहे ती मला खूप आवडली. मी सुद्धा बऱ्याचदा याच स्ट्रॅटेजीनुसार जे ते ट्रेड करतो. हे स्कॅनर जे आहे ते माझं सुद्धा आवडीचं स्कॅनर आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवावा असं मला वाटलं होतं, म्हणून आपल्या समोर मी हा व्हिडिओ जो येतो घेऊन आलेलो आहे. तर चला आपण बघूया भास्कर कुलकर्णी सरांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला स्टॉक जे ते कसे मिळवता येतील तर ते आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक विनंती, अशा प्रकारचं क्वालिटी कंटेंटच्या बदल्यामध्ये तुम्हाला आमच्या टीमला सपोर्ट करायचा असेल तर व्हिडिओ खाली जे लाईकचं बटन आहे त्याला लाईक करा. सोबतच जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब बटनच्या जवळ असलेलं बेलचं बटनला नक्की क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स लवकरात लवकर मिळत राहतील. व्हिडिओच्या खाली आपल्या आलेल्या कॉमेंट्स आम्हाला आणखी उत्कृष्ट असं व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करत असतात, प्रेरणा देतात. त्यामुळे कॉमेंट्स करायला विसरू नका. शेअर मार्केट मराठीतून शिकवण्याचा आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. तर चला सुरू करू आपण आपला आजचा विषय. आणि त्याचं चार्टिंग स्कॅनर आपण बनवणार आहोत. स्कॅनर बनवून आपण रेग्युलर त्याचे स्टॉक जे ते स्कॅन करून चांगलं प्रॉफिट त्याच्यामध्ये आपण करू शकू. तर व्हिडिओ जो आहे तो खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. मागे सुद्धा आपले बरेच व्हिडिओ जे आहेत ते सगळ्या सबस्क्रायबर्सला आणि नॉन सबस्क्रायबर लोकांना आवडलेले आहेत. तुमच्या व्ह्यूजवरून आणि लाईकवरून कळतंय आपले जे व्हिडिओज आहेत ते खूप सगळ्यांना आवडत आहेत. परंतु आणखी बरेच असे व्ह्युअर्स आहेत आपले की जे फक्त व्हिडिओज बघतायत परंतु लाईक करत नाही आहेत. तर कृपया त्यांनी सुद्धा लाईक करा, म्हणजे आणखी अशा पद्धतीचं क्वालिटी कंटेंट जे ते आम्ही तुमच्या समोर जे ते रेग्युलरली घेऊन येत जाऊ. या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत टिकून राहा. व्हिडिओ जो आहे तो पळून बघू नका. व्हिडिओच्या मध्ये किंवा व्हिडिओच्या शेवटी मी एक बोनस टिप जी आहे ती या स्ट्रॅटेजी सोबत जी ती देणार आहे, या स्कॅनर सोबत जी ती देणार आहे. तर ती खूप महत्वाची बोनस टिप जी ती असणार आहे. तर त्याच्यानुसार आपण त्या बोनस टिपनुसार आपण काही चार्ट सुद्धा बघणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही न स्किप करता पूर्ण व्यवस्थित बघा. व्हिडिओचा जो भाग तुम्हाला नीट समजला नसेल तो एकदा पुन्हा रिवाइंड करून जे ते बघा, नीट समजून घ्या. स्कॅनर कसं बनवलेलं आहे पूर्ण व्हिडिओ बघा. सुरुवातीला आपण बघूयात की आपल्या ज्या कॉमेंटमध्ये आलेलं होतं कन्सॉलिडेशन म्हणजे काय. आता बऱ्याच लोकांना माहिती असेल की कन्सॉलिडेशन म्हणजे काय असतं, परंतु जर समजा माहीत नसेल तर त्याच्यासाठी एक छोटीशी स्लाईड टाकलेली मी. तर कन्सॉलिडेशन म्हणजे काय की स्टॉकला जेव्हा वरती जायचं असतं किंवा खाली जायचं असतं, म्हणजे कुठेही एका ट्रेंडमध्ये स्टॉकला जर कधी जायचं असेल तर त्या ट्रेंडमध्ये जाण्याच्या आधी तो स्टॉक जो आहे तो काही कालावधीसाठी एका ठराविक रेंजमध्ये ट्रेड करतो. म्हणजे ही जर समजा 100 रुपयाची लेवल असेल आणि ही 90 रुपयाची लेवल असेल तर ह्या 90 आणि 100 रुपयाच्या लेवलमध्ये तो खूप दिवस घालवतो, खूप वेळ घालवतो. टाईम फ्रेमनुसार ते दिवस असू शकतात, ते खूप आठवडे असू शकतात, महिने असू शकतात किंवा काही मिनिट असू शकतात. तर टाईम फ्रेमनुसार ते वेगवेगळे बदलू शकतात. तर हा जो वर खाली जो एका दोन प्राइसच्या रेंजमध्ये जो मुवमेंट असतो स्टॉकचा किमतीचा, तर त्याला म्हणतात कन्सॉलिडेशन. आता हा कोटक बँकेचा स्टॉक आहे. कोटक बँकेच्या स्टॉक्समध्ये कोरोनाच्या क्रॅश नंतर या स्टॉकमध्ये जे ती प्राइस जी ती खूप वर गेलेली नाही आहे. साधारणतः 1480 ते 1200 या लेवलमध्ये, या रेंजमध्ये स्टॉकच्या किमतीने 6 महिने ते 8 महिने जे ते पूर्ण घालवलेले आहे. स्टॉक कुठेच गेलेलं नाही आहे. ही रेंज जी ती सोडून कुठेच गेलेली नाही, याला म्हणायचं कन्सॉलिडेशन. आता हे जेव्हा कन्सॉलिडेशन ब्रेकआउट होतं त्यावेळेला एक चांगली मूव्ह जी ती आपल्याला कॅप्चर करता येते. ज्यावेळेला हे कन्सॉलिडेशन ब्रेकआउट होतं त्यावेळेला एक त्याच्यानंतर त्याच्या फॉलोअपला जी ती एक चांगली मुवमेंट जी ती येते, कुठल्याही साईडला, डाऊन साईडला किंवा अप साईडला. तर त्याच्यासाठी आपल्याला, तर कुलकर्णी सरांनी आपल्याला काय सांगितलं की ही ब्रेकआउट कॅन्डल पडण्याच्या आधीचं हे जे कन्सॉलिडेशन आहे तर हे आपण कसं स्कॅन करायचं चार्टिंगच्या मदतीने किंवा स्कॅनरच्या मदतीने, तर याचं स्क्रीनर बनवून दाखवा. तर तेच आपण स्क्रीनर जे आहे ते आज घेऊन आलेलो आहे. आता हेच चार्ट जो आहे तो आपण परत बघूयात. ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, आपण हे जे कन्सॉलिडेशन जे शोधणार आहोत हे शोधायचं कसं, तर याच्यासाठी आपण एक इंडिकेटर वापरणार आहोत.
ते म्हणजे बॉलिंजर बँड. सगळ्यांना बॉलिंजर बँड हे इंडिकेटर माहिती असेल, माहीत नसेल तर आपण त्याच्याबद्दल थोडंसं माहितीची ती करून घेणार आहोत. बॉलिंजर बँड हे एक असं इंडिकेटर आहे की ज्याच्यामध्ये सर्वात मेन जो आहे तो ही जी निळी रेषा आहे हा एक 20 मुव्हिंग ॲव्हरेज आहे. हा 20 मुव्हिंग ॲव्हरेज आहे आणि हा एक वरचा अप्पर बँड आहे आणि हा लोअर बँड आहे. बँड म्हणजे पट्टा, हा वरचा पट्टा आणि हा खालचा पट्टा. तर अशा 3 गोष्टी ज्या आहेत ती या इंडिकेटरमध्ये जे आहेत ते असतात. तर आता याचं लॉजिक काय आहे की ज्या वेळेला हा वरचा पट्टा का तयार होतो आणि खालचा पट्टा का तयार होतो, तर हे स्टँडर्ड डेव्हिएशन आहे. म्हणजे मागची जी मुवमेंट असते, आपली मागची जी काही मुवमेंट असते त्या मुवमेंटनुसार अप्पर बँड आणि लोअर बँड जे ते तयार होत असतात. डेव्हिएशन म्हणजे काय की साधारणतः या 20 मुव्हिंग ॲव्हरेजच्या वर किंवा खाली हा स्टॉक जो आहे तो किती जाऊ शकतो याची रेंज जी आहे ती या अप्पर आणि लोअर बँड बॉलिंजर बँडने जी ती ठरवली जाते. किंवा ही अप्पर बँड आणि लोअर बँडची ही जी लाईन जी आहे ती ठरते तर ही मागच्या प्राइस मुवमेंटनुसार जी आहे ती ठरत असते. ठीक आहे. तर मग आपल्याला जर समजा कन्सॉलिडेशन शोधायचं असेल तर मग कन्सॉलिडेशन आता ह्या ठिकाणी जे आहे आपण कोटक बँकेचा चार्ट बघतो, या ठिकाणी कन्सॉलिडेशन झालेलं आहे. परंतु आता ह्या ठिकाणी झालेलं काय आहे नेमकं, तर ज्या वेळेला हे स्टँडर्ड डेव्हिएशन जे आहे हे 2चं असतं. स्टँडर्ड डिफॉल्ट जे ते 2चं असतं डेव्हिएशन. अगदी सोप्या भाषेत जर समजून घ्यायचं झालं तर ज्या वेळेला हे दोन्ही बँड अगदी जवळ येतात तर त्याचा अर्थ काय असतो की याच्या मागे जे आहे ते भरपूर कन्सॉलिडेशन झालेलं आहे. तर आपल्याला मग जर समजा हे अप्पर आणि लोअर बॉलिंजर बँडमधलं अंतर हे कमी आहे हे जर कधी शोधता आलं, हे जर कधी स्कॅन करता आलं तर मग आपल्याला मागे कन्सॉलिडेशन झालंय याचा अंदाज जो आहे तो बांधता येऊ शकतो आणि आपल्याला तसं स्कॅनर जे आहे ते बनवता येऊ शकतं. आपण ही गोष्ट जी ती परत एकदा समजून घेऊयात. तर बॉलिंजर बँडमध्ये 2 गोष्टी होत असतात. एक म्हणजे बॉलिंजर बँडमधलं अंतर, वरच्या अप्पर बॉलिंजर बँडमधलं अंतर आणि लोअर बॉलिंजर बँडमधलं अंतर त्याच दिवसाचं, एका ठराविक त्याच दिवसाचं अंतर जे आहे ते एकतर जास्त असतं आणि एकतर ते खूप कमी असतं. आता ह्या ठिकाणी बघा ही एवढी रेंज जी आहे ती बॉलिंजर बँडची एका दिवसाची रेंज झाली. आता त्याच्या तुलनेने जर बघितलं आपण तर ही जी रेंज आहे ती खूपच छोटी झाली. तर एकतर ते कमी असतं. म्हणजे काय, 2 बॉलिंजर बँड, अप्पर बॉलिंजर बँड आणि लोअर बॉलिंजर बँडमधलं अंतर जे आहे ते एकतर जास्त असतं किंवा एकतर कमी असतं. आता ज्या वेळेला हे अंतर जास्त असतं त्यावेळेस स्टॉक जो आहे तो ट्रेंडिंग असतो, म्हणजे ट्रेंड त्याच्यामध्ये चालू असतो. परंतु जेव्हा या 2 बॉलिंजर बँडमधलं अंतर कमी होतं तेव्हा त्याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला कन्सॉलिडेशन झालं आहे हे असं ओळखता येतं. आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघा आणि तुम्ही कुठलाही चार्ट ओपन केला तर ज्या ठिकाणी कन्सॉलिडेशन झालेलं असेल त्या ठिकाणी बॉलिंजर बँड जो आहे तो एकदम अरुंद झालेला असणार आहे, नॅरो झालेला असणार आहे, अरुंद झालेला असणार आहे. या ठिकाणी अरुंद झालेला आहे आणि या ठिकाणी बघा हा रुंद झालेला आहे. हा अरुंद आहे आणि हा रुंद आहे. याच्यापेक्षा हा जो आहे तो आणखी रुंद आहे, या ठिकाणी आणखी रुंद आहे. तर हे रुंद आणि हे अरुंद अशा पद्धतीने अरुंद जो नॅरो बॉलिंजर बँडचं जे अंतर आहे तर ते जर कधी आपण शोधू शकलो स्कॅनरने तर आपल्याला कन्सॉलिडेशन जे ते सापडू शकतं. आणि हे कन्सॉलिडेशन सापडलं एकदाचं की मग आपण त्या स्टॉकमध्ये वाट बघायची की हा कधी ब्रेकआउट देतो. आता ब्रेकआउट देण्याचं लक्षण काय राहील याच्यामध्ये की हे कन्सॉलिडेशन जे आहे ते झालंय आणि ज्या वेळेला हा बँड जो आहे तो ओपन होतो अशा बाजूने बाहेरच्या बाजूने जायला लागतो, त्याच्यातला रुंद व्हायला लागतो, तर त्यावेळेला तिथं ब्रेकआउट होतो असं आपल्याला म्हणता येतं. बॉलिंजर बँड अरुंद झालेले आहेत, नॅरो झालेले हे जर कधी आपण शोधलं, कन्सॉलिडेशन झालेलं आहे असं शोधलं तर मग आपल्याला पुढच्या दिवशी ब्रेकआउट येऊ शकतो याचा अंदाज जो आहे तो आपल्याला लावता येऊ शकतो. परंतु नेहमीप्रमाणे मी एक गोष्ट पुन्हा एकदा सांगेल तुम्हाला, मार्केटमध्ये हे किती सुद्धा अरुंद झालं तरी पण दुसऱ्या दिवशी लगेच ब्रेकआउट येईल हे असं कोणीच सांगू शकत नाही. मी सांगू शकत नाही, तुम्ही सांगू शकत नाही किंवा अजून कोणताच मोठा ट्रेडर का असे ना तर तो सांगू शकत नाही. हे जे ते कन्सॉलिडेशन आणखी काही दिवस जे ते चालू शकतं आणि मग ब्रेकआउट येऊ शकतो. आपल्याला काय फक्त बघायचं आहे की कोणत्या स्टॉकमध्ये कन्सॉलिडेशन जे ते चांगलं झालेलं आहे. आणि जनरली असं बघितलं जातं ज्या वेळेला कन्सॉलिडेशन खूप चांगलं झालेलं असतं त्यावेळेला स्टॉकमध्ये जे ते ब्रेकआउट जो आहे तो चांगला येतो. आणि या ठिकाणी बघा कधी कधी ब्रेकआउट जो तो फेल होऊ शकतो, परंतु त्याच्यानंतर शेवटी जो येणार ब्रेकआउट असेल या ठिकाणी पण अरुंद झालेला आहे आणि त्याच्यानंतर जो ब्रेकआउट आलेला त्याच्यानंतर स्टॉक जो आहे तो खूप चांगला केलेला आहे. अशा आपण भरपूर उदाहरणं जे आहेत ते बघू शकतो. तर हे झालं महत्त्वाचं कन्सॉलिडेशन. यासाठी आपल्याला बॉलिंजर बँडचा उपयोग करून घ्यायचा हे स्कॅनर बनवण्यासाठी. आता आपण सुरुवातीला जे आहे ते ह्या कन्सॉलिडेशनचा अभ्यास करण्यासाठी आपल्या निफ्टी 50मधले जे सगळ्यात मोठे मोठे दिग्गज स्टॉक्स आहेत तर त्यांची उदाहरणं जे आहेत ते बघूयात. सुरुवातीला हे बघा सुरुवातीला जे आहे ते आपण रिलायन्स बघूयात. रिलायन्समध्ये बघा आपण 1 आवरची टाईम फ्रेम घेतलेली आहे
याच्यामध्ये. आणि 1 आवरच्या टाईम फ्रेममध्ये तुम्ही बघाल तर या ठिकाणी 2 बॉलिंजर बँडमधलं अंतर जे ते जास्त आहे, इथं थोडं कमी झालेलं आहे. त्याच्यानंतर इथं थोडंसं ट्रेंड पकडल्यामुळे थोडंसं अजून वाढलेलं आहे. परंतु या ठिकाणी जे ते खूपच जास्त कन्सॉलिडेशन झालं, त्याच्यामुळे या ठिकाणचा भाग जो आहे तो खूपच नॅरो झाला. आणि हा नॅरो ज्या वेळेला ब्रेकआउट झाला 1 आवरच्या टाईम फ्रेममध्ये, त्याच्यानंतर एक चांगली मुवमेंट जी ती आलेली आहे. अशा पद्धतीचं नॅरो झालेलं स्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला शोधायचं आहे. ते कसं शोधायचं आहे ते आपण पुढे स्कॅनरमध्ये बघूयात. आपण थोडीशी सुरुवातीला उदाहरणं बघूयात. सगळ्यांनी उदाहरणं व्यवस्थित बघा. बरेचसे लोक उदाहरणं बघायला कंटाळा करतात. डायरेक्टली चार्टिंग स्कॅनर कसं बनवतोय मी ते जास्त पसंत करतात बघणं. परंतु उदाहरणं पण समजून घेणं गरजेचं आहे, म्हणजे आपल्याला ट्रेड जे ते चांगले घेता येतात. आता या ठिकाणी हा रिलायन्सचा चार्ट आहे. आपण बुलिश उदाहरण बघितलं होतं, बिअरिश उदाहरण पण आपण याच्यामध्ये बघूयात. या ठिकाणी बघा, हा एकदम नॅरो झालेला आहे. या ठिकाणी खूप मोठं कन्सॉलिडेशन झालेलं आहे. 1 आवरची टाईम फ्रेम आहे, तर याच्यामध्ये जवळजवळ 4-5-6 दिवसांचं कन्सॉलिडेशन आहे. इथून जर पकडलं तर हे 8-10 दिवसांचं कन्सॉलिडेशन आहे. त्याच्यानंतर जो येतो इथं फॉल्स ब्रेकआउट झालेला आहे. आणि त्याच्यानंतर जे येते कन्सॉलिडेशन नंतर कुठली तरी एक बाजूने ट्रेंड तर येणारच आहे. मग या ठिकाणी फेक ब्रेकआउट दाखवला जातो. बरेचसे रिटेल ट्रेडर जे या ठिकाणी बाय करतात. बाय केल्यानंतर मग या ठिकाणी परत स्टॉक जो आहे तो खालच्या दिशेने जायला लागतो. इथं सगळे स्टॉप लॉस हिट होतात आणि इथं मोठ्या मोठ्या कॅन्डल जे आहेत त्या तयार होतात. तर अशा पद्धतीने कन्सॉलिडेशन झाल्यानंतर ट्रेंड हा येणारच आहे. अप ट्रेंड येणार, नाही तर डाऊन ट्रेंड येणार. आपल्याला योग्य त्या ट्रेंडनुसार एंट्री जी आहे ती घ्यायची आहे. इथं जर कधी आपण घेतली एंट्री समजा ब्रेकआउट समजून, तर इथून आपला स्टॉप लॉस जो आहे तो आपण ठरवून घ्यायचा की या ठिकाणी आपण स्टॉप लॉस घेऊ, किंवा या ठिकाणी 20 मुव्हिंग ॲव्हरेजचा स्टॉप लॉस घ्यायचा, किंवा लोअर बॉलिंजर बँडचा स्टॉप लॉस घ्यायचा. तो स्टॉप लॉस घेऊन रिव्हर्स एंट्री जी आहे तुम्ही करू शकता. तर रिव्हर्स एंट्री घेतली तर आपला स्टॉक जो आहे तो खाली जातोय. ट्रेंड येणारच आहे, त्याच्यामुळे आपण दुसऱ्या बाजूने बसू शकता आणि चांगली मुवमेंट आपल्याला याच्यामध्ये मिळू शकते. दुसरं उदाहरण बघूयात आपण ही जी स्ट्रॅटेजी बघतोय तर ही 1 आवरमध्येच बघतोय, त्याच्यामुळे मी 1 आवरचे चार्ट जे ते जास्त घेतलेले आहेत. आपण हे वीकली टाईम फ्रेममध्ये, डेली टाईम फ्रेममध्ये, मंथली टाईम फ्रेममध्ये, कोणत्या पण टाईम फ्रेममध्ये जे ते तयार करू शकता स्कॅनर. तर या ठिकाणी कोटक बँकेचं उदाहरण आहे. या ठिकाणी जे ते स्टॉक जो आहे तो खूप जास्त कन्सॉलिडेट झालेला आहे. बॉलिंजर बँड जो आहे तो अगदी नॅरो झालेला आहे, अगदी छोटी रेंज तयार झालेली आहे. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी ब्रेकआउट आलेला आहे, चांगला ब्रेकआउट आलेला आहे. फॉलोअप कॅन्डल सुद्धा तयार झालेले आहेत. आणि मग स्टॉकने जे ते खूप चांगली मुवमेंट जी ती दिलेली आहे, कंटिन्यू चांगली मुवमेंट जी ती दिलेली आहे. 1-2 महिन्यामध्ये जे ते चांगले रिटर्न्स जे याच्यामध्ये बनलेले आहेत. पुढचं उदाहरण बघत आपण एक कोटक बँकेचंच परत एकदा. या ठिकाणी कन्सॉलिडेशन झालेलं आहे. हे या ठिकाणापासून या ठिकाणापर्यंत कन्सॉलिडेशन झालेलं आहे. या ठिकाणी नॅरो झालेला आहे बॉलिंजर बँड, आणि या ठिकाणी ही ब्रेकआउट कॅन्डल आहे. त्याच्यानंतर स्टॉक चांगला वर गेलेला आहे. पुढचं उदाहरण SBIचं उदाहरण आहे. या ठिकाणी बघा नॅरो रेंज झालेली आहे. या ठिकाणावरून थोडासा ब्रेकआउट आलेला आहे, परंतु तेवढासा प्रॉफिटेबल नाही राहिला. प्रत्येक वेळेस प्रॉफिट होईलच, भरपूर प्रॉफिट होईल, मोठं प्रॉफिट होईल असं नाही आहे. कधी कधी थोडे प्रॉफिट पण होतील, परंतु फ्युचर ऑप्शनमध्ये जर कधी घेतलं तर हे एवढं सुद्धा 7-8 हजार रुपये जे ते आरामशीर होऊ शकतो. 1500चा लॉट आहे तर SBIचा, तर तो आपल्याला चांगलं प्रॉफिट देऊ शकतो एवढ्या रेंजमध्ये सुद्धा. त्यानंतर या ठिकाणी जे ते कन्सॉलिडेशन होतं, या पूर्ण कन्सॉलिडेशनची रेंज होती. याच्यानंतर खालच्या बाजूला ब्रेकआउट झाला. या ठिकाणी हे सुद्धा खूप चांगलं प्रॉफिट जे ते झालेलं असणार आहे. SBIचंच दुसरं उदाहरण बघा डाऊन ट्रेंडचं. या ठिकाणी कन्सॉलिडेशन झालेलं आहे, बॉलिंजर बँड एकदम नॅरो झालेले आहेत, आणि ते त्याच्यानंतर चांगली मुवमेंट जी ते खालच्या बाजूला त्यांनी दिलेली आहे. पुढचं उदाहरण बघत आपण ICICI बँकमध्ये सुद्धा या ठिकाणी खूप चांगलं कन्सॉलिडेशन झालेलं आहे. ही पूर्ण हा जी रेंज आहे ती कन्सॉलिडेशनची रेंज आहे. या ठिकाणी अगदी नॅरो झालेलं आहे बॉलिंजर बँड, आणि त्याच्यानंतर स्टॉक जो आहे तो खाली आलेला आहे. या ठिकाणी पण थोडंसं तसंच कन्सॉलिडेशन झालेलं आहे, नॅरो रेंज झालेली आहे, आणि त्याच्यानंतर स्टॉक जो आहे तो खाली आलेला आहे. पुढचा स्टॉक बघूया ICICI बँकेचा बुलिश. या ठिकाणी नॅरो रेंज तयार झालेली आहे, बॉलिंजर बँड एकदम नॅरो झालेले आहेत, अरुंद झालेले आहेत, आणि त्याच्यानंतर स्टॉक जो आहे तो खूप चांगला वरती गेलेला आहे. या ठिकाणी ब्रेकआउट कॅन्डल पडलेली आहे. त्याच्यानंतर फॉलोअप काही चांगला आलेलं नाही, परंतु त्याच्यानंतर या ठिकाणी चांगला स्टॉक जो आहे तो हळूहळू कन्सॉलिडेशन करत करत वर गेलेला आहे. आता या ठिकाणी ही आजची जी कंडिशन आहे, या ठिकाणी बॉलिंजर बँड जे आहे ते सगळ्यात जास्त नॅरो झालेले आहेत, अरुंद झालेले आहेत. तर ही आजची कंडिशन आपल्याला जर कधी स्कॅन करायची असेल तर हा जो दिवस आहे तो आजचा दिवस, हा कालचा दिवस, आणि हा जो आहे तो आपण 100वा दिवस समजूयात, किंवा 200वा दिवस म्हणूया. आपण इथं सुरुवातीला 100वा दिवस समजूयात. आता आपल्याला या ठिकाणी हा जो अप्पर बॉलिंजर बँड आहे याची किंमत काहीतरी असणार 110 रुपये, आणि हा लोअर बँडची किंमत जी असणार आहे ती समजा 100 रुपये. आता ह्याच्यातलं अंतर किती आलं तर ते 10 रुपये. वजाबाकी केली तर आपण ह्या वरच्या बँडमधलं आणि खालच्या बँडमधलं अंतर जे झालं, अंतर म्हणा किंवा ती किंमत म्हणा, तर ती झाली 10 रुपयाची किंमत, 10 रुपये झाली. आता हे 10 रुपये जे आहेत ते आपल्याला एकदम छोटे पाहिजे किंवा लहान पाहिजे, लेस पाहिजे, कशापेक्षा तर मागील 100 कॅन्डलपेक्षा, मागील 100 दिवसांपेक्षा हे अंतर जे आहे ते 10 रुपयाचं अंतर जे ते कमी पाहिजे. म्हणजे साधारणतः कालच्या दिवशीचं अंतर जे आहे ते किती असेल, 11 रुपये असेल. परवाच्या दिवशीचं अंतर जे आहे ते 12 रुपये असेल. ह्या इकडे वाढत चाललेलं अंतर म्हणून या ठिकाणी 15 असेल. या ठिकाणी सर्वात जास्त आहे तर या ठिकाणी 30 रुपये असेल अंतर ह्या अप्पर बॉलिंजर बँड आणि लोअर बॉलिंजर बँड मधलं. तर आपल्याला काय पाहिजे की आजचं अंतर जे आहे ते सर्वात छोटं पाहिजे, मागच्या 100 कॅन्डलपेक्षा, मागच्या 100 दिवसांपेक्षा हे अंतर आजचं जे ते कमी पाहिजे. तर असं स्कॅनर जे ते आपल्याला
बनवायचं आहे. हे लॉजिक जर कळलं तर तुम्हाला हे आणि या ठिकाणी हे अंतर जे आहे ते 10 रुपये एकदम कमी कसं काय तयार होईल. जर समजा त्यांनी ह्या ठिकाणी जर कधी कन्सॉलिडेशन केलं तर ते ह्या ठिकाणी जे ते 10 रुपये जे ते बनेल किंवा एकदम कमी जे ते बनेल. म्हणून ह्या ठिकाणी कन्सॉलिडेशन होणं गरजेचं आहे आणि आपल्याला हे इथलं जे कन्सॉलिडेशन आहे हेच शोधायचं आहे. म्हणजे ज्या वेळेला या ठिकाणावरून या अरुंद जागेवरून ज्या वेळेस तो ब्रेकआउट होईल तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये बसून मोठं प्रॉफिट जे ते कमवता येईल. म्हणून आपल्याला हा स्टॉक जो आहे तो शोधायचा आहे. म्हणून असे स्टॉक जे आहेत आपल्याला शोधायचे आहेत कन्सॉलिडेशन पूर्वीचे. आपण आता चार्टिंग वेबसाईटवर जाऊयात. चार्टिंग वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला ही जी क्रिएट स्कॅन नावाची विंडो आहे, या क्रिएट स्कॅनच्या विंडोमध्ये आपल्याला आपल्या कंडिशन लिहिण्यासाठी जागा मिळते. आपल्याला या ठिकाणी आपण फक्त निफ्टी 500चे स्टॉक जे आहेत ते स्कॅन करूयात. स्टॉक पासेस ऑल म्हणजे आता इथं खालीच्या आपण कंडिशन लिहू, 1 लिहू, 2 लिहू, 3 लिहू, तर त्या तिन्हीच्या तिन्ही कंडिशन पास झाल्या पाहिजे, त्या फिल्टर जे ते पास झाले पाहिजे तर इथं ऑल करायचं. जर समजा आपल्याला एकच कंडिशन करायची असेल तर आपण एनी करू शकतो, परंतु आपल्याला इथं ऑल करायचं आहे. आपल्याला एकच कंडिशन टाकायची आहे आणि या ठिकाणी आपण आपलं सेगमेंट जे ते सिलेक्ट करू शकतो. तर आपल्याला काय लिहायचं आहे ते सुरुवातीला बघूयात आपण पहिले. आता आपल्याला या ठिकाणी प्लसच्या साईनवर क्लिक करायचं आहे आणि सुरुवातीला आपल्याला ब्रॅकेट जे ते सिलेक्ट करायचं आहे. ब्रॅकेट सिलेक्ट केल्यानंतर आपण ह्या ब्रॅकेटमध्ये पुन्हा एक ब्रॅकेट जे आहे ते सिलेक्ट करूया. ब्रॅकेट म्हणजे कंस. आपण जो गणितामध्ये वापरतो तो कंस जो आहे तो गणितामध्ये खूप महत्त्वाचा असतो. कंस जर कधी चुकीच्या ठिकाणी दिला तर त्याचं आपल्याला गणित जे ते आपले चुकू शकतात. त्याच्यामुळे आपण ब्रॅकेट घेतलेलं आहे. आता या ठिकाणी नंबरच्या ऐवजी आपण काय करूयात, अप्पर बॉलिंजर बँड आणि लोअर बॉलिंजर बँड याचं अंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणून आपण या ठिकाणी अप्पर बॉलिंजर बँड जे ते घेतलेलं आहे. आपण 1 तासाची कंडिशन स्कॅन करणार आहोत म्हणून आपण या ठिकाणी 1 तासाची कंडिशन जी आहे ती घेतलेली. या शून्याचा अर्थ म्हणजे लेटेस्ट कंडिशन, म्हणजे लेटेस्ट 1 तासाची कंडिशन. डेली वगैरे घेतलं तर हे 0 वगैरे काही येत नाही. हे बघा तुम्हाला दाखवतो. डेली जर घेतलं तर 0 वगैरे काही येत नाही. त्याच्यामुळे आपण दिवसाची एकच कॅन्डल बनते, त्याच्यामुळे तिथं दुसरं काही येत नाही. परंतु आपण 1 तासाची कॅन्डल घेतोय, 1 तासाची टाइम फ्रेम घेतोय म्हणून या ठिकाणी 0 आला. या ठिकाणी आपण -1 म्हणजे मागची प्रिव्हियस कॅन्डल, त्याच्यानंतर -2 घेतलं तर मागची दुसरी 2 तासापूर्वीची कॅन्डल, -3 घेतलं तर 3 तासापूर्वीची कॅन्डल, असा त्याचा अर्थ होतो. आपण ही लेटेस्ट कॅन्डल घेतोय. का आपण लेटेस्ट घेतोय, कारण की आपल्याला आत्ताच्या कंडिशनला जे ते शोधायचं आहे. त्याच्यामुळे अप्पर बॉलिंजर बँड इथं काय करायचं, हे 20 आणि 2, 20 म्हणजे SMA आहे तो, आणि 2 हा जो येतो त्याचं स्टँडर्ड डेव्हिएशन. हे बॉलिंजर बँडचं हे स्टँडर्ड कॉम्बिनेशन आहे, ते आपण तसंच ठेवणार आहोत. आता आपल्याला अप्पर बॉलिंजर बँडमधून लोअर बॉलिंजर बँड मायनस करायचं म्हणून हे इथं वजाचं चिन्ह, मायनसचं चिन्ह जे ते सिलेक्ट केलं आपण. या ठिकाणी आता परत आपण काय करणार आहोत, लोअर बॉलिंजर बँड जे ते सिलेक्ट करणार आहोत. लोअर बॉलिंजर बँड तो पण आत्ताचाच, म्हणजे रिसेंट कॅन्डलचा, आत्ताच्या कॅन्डलचा. ठीक आहे, हे झालं आपलं आजच्या दिवसाचं अप्पर बॉलिंजर आणि लोअर बॉलिंजर बँडमधलं अंतर. हे कसं पाहिजे आपल्याला, तर आपल्याला ते कमी पाहिजे, लेस पाहिजे. कोणापेक्षा लेस पाहिजे, तर मागील 100 कॅन्डलपेक्षा लेस पाहिजे, मागील 100 कॅन्डलपेक्षा कमी पाहिजे. या ठिकाणी आपण परत एकदा ब्रॅकेट घेऊया. ब्रॅकेट गरजेचं आहे आपल्याला. आपण ब्रॅकेट घेतलं आणि या ठिकाणी नंबर नको आहे आपल्याला काय पाहिजे, एक मिनिमम 100 कॅन्डल आपण पाहिजे. म्हणून आपण या ठिकाणी एक अजून दुसरं एक ऑप्शन जो आहे तो सिलेक्ट करूयात. मिनिममचा ऑप्शन जो आहे आपण सिलेक्ट करू. मिनिमम ड्युरेशन, कमीत कमी 100 कॅन्डलपेक्षा. आता या ठिकाणी डेली आलेलं आहे, या डेलीच्या ऐवजी आपण आपली 1 आवरच्या टाइम फ्रेममध्ये आपण शोधतो म्हणून या ठिकाणी होणार. आणि आत्ताच्या कॅन्डलपासून नव्हे तर मागच्या 1 दिवसाच्या, मागच्या 1 तासापासून पुढच्या 100 कॅन्डलचं जे ते आपल्याला शोधायचं म्हणून या ठिकाणी 100 आपण सिलेक्ट केलं. आता आपल्याला काय घ्यायचं आहे, तर परत एकदा अप्पर बॉलिंजर बँड मायनस लोअर बॉलिंजर बँड हे आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. या ठिकाणी आपल्याला -1 घेतलेलं आहे, त्याच्यामुळे आपण सुरुवातीला अप्पर बॉलिंजर बँड घेऊयात. अप्पर बॉलिंजर बँड -1 घ्यायचा आहे. इथं मागील 1 तासाच्या कॅन्डलपासून 100 कॅन्डल, मिनिमम 100 कॅन्डल, मायनस परत इथं मायनस लोअर बॉलिंजर बँड, इथं सुद्धा मायनस. हे झालं आपलं स्कॅनर. आता याला आपण रन करून बघूया. रन केल्यानंतर आपल्याला काही स्टॉक्स दिसत आहेत तर ते आपण बघूयात. 1 तासामध्ये आपल्याला हे स्टॉक्स बरोबर बॉलिंजर बँडचं कन्सॉलिडेशन झालेलं दिसतंय का, स्टॉकमध्ये कन्सॉलिडेशन झालेलं दिसतंय का ते बघूयात आपण, चेक करूया. तुम्ही जर कधी या ठिकाणी बघितलं तर ह्या ठिकाणी बॉलिंजर बँड जे ते अगदी रुंद झालेले आहेत. तुम्हाला नुसत्या डोळ्यांनी सुद्धा दिसेल. काउंट केलं तर आपल्याला या ठिकाणी हे जे निळं अप्पर बॉलिंजर बँडची जी ही किंमत आहे ती किंमत याच्यातून ही वजा केली तर त्याचं जे अंतर दिसेल, त्याच्यातली जी प्राईस दिसेल, तर ती जी आहे ती ह्या मागच्या 100 कॅन्डलपेक्षा, मागच्या 100 म्हणजे हे बघा या ठिकाणी आपण हे रेंज टूल आहे,
या ठिकाणापासून तर ह्या ठिकाणी 55 बार या 100 कॅन्डल्स. हे बघा या ठिकाणी 100 बार झाले. ह्या इथून तर ह्या इथपर्यंत सर्वात कमी अंतर जे आहे ते आजच्या दिवशी असणार आहे, म्हणून हा स्टॉक जो आहे तो आपल्या स्कॅनरमध्ये जो आहे तो आलेला आहे. आता या ठिकाणी तुम्हाला 2 येलो कलरच्या हायलाइटेड दिसत आहेत कॅन्डल्स, म्हणजे तो कालच्या दिवशी सुद्धा आला होता आणि आज सुद्धा आलेला आहे, म्हणून हे असं झालेलं आहे. आता पुढचा स्टॉक बघूयात आपण, KEC इंटरनॅशनल. KEC इंटरनॅशनलमध्ये बघा आपण ही 1 तासाची कॅन्डल आहे, 1 तासाची टाईम फ्रेम आहे. त्याच्यामध्ये बघा स्टॉक जो आहे तो कसा कन्सॉलिडेट झालेला आहे आणि या ठिकाणी जे आहे ते अगदी नॅरो रेंज जी तयार झालेली आहे. पुढचा स्टॉक बघूयात आपण, JB केमिकल्स. या ठिकाणी बघा अगदी नॅरो तयार झालेला आहे. बॉलिंजर बँडमधलं अंतर जे आहे ते अगदी अरुंद झालेलं आहे. एक रूट मोबाईल घेऊया. हे बघा या ठिकाणी रूट मोबाईलमध्ये सुद्धा मागील 100 कॅन्डलपेक्षा आजची जी 1 तासाची आत्ताची जी लेटेस्ट कॅन्डल आहे 1 तासाची, त्याच्यातलं अंतर जे आहे ते एकदम अरुंद झालेलं आहे. त्याच्यामुळे हा स्टॉक जो आहे तो आलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे कन्सॉलिडेशन जे आहे ते स्कॅन करता येतं. बघा या ठिकाणी कन्सॉलिडेशन झालेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघाल या ठिकाणी कन्सॉलिडेशन झालेलं आहे, या ठिकाणी कन्सॉलिडेशन झालेलं आहे आणि या ठिकाणी सुद्धा कन्सॉलिडेशन जे आहे ते 1 तासाच्या टाईम फ्रेममध्ये जे आहे ते झालेलं आहे. आपण ह्याला बरोबर आपलं स्कॅनर जे आहे ते बरोबर तयार झालेलं आहे. आता याला सेव्ह करूयात आपण. सेव्ह करून एक नाव देऊया त्याला, बॉलिंजर बँड कन्सॉलिडेशन शेअर मार्केट मराठी, आणि ह्याला सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर हे स्कॅनर जे आहे ते सेव्ह होतं. सेव्ह झाल्यानंतर आपल्याला ह्या स्कॅनमधून ते आपल्याला जेव्हा गरज पडेल त्यावेळेस आपल्याला ते परत बघता येतं आणि ते ओपन करता येतं. आता जर समजा आपल्याला फ्युचर आणि ऑप्शनमध्ये ट्रेड घ्यायचे असतील, ऑप्शनचे ट्रेड घ्यायचे असतील, कॉल आणि पुट बाय करायचे असतील स्टॉक्समध्ये, तर मग आपल्याला फक्त इथं फ्युचरचं सेगमेंट सिलेक्ट करायचं आहे आणि ते जर कधी आपण रन केलं तर आपल्याला बघा फक्त निफ्टी फ्युचर्समधले जे आहे ते स्टॉक मिळतात. फक्त NTPC, अतुल, बजाज फिन्सर, बजाज फायनान्स बघूयात आता एकदा परत. 1 आवरची टाईम फ्रेम आहे. बघा 1 आवरच्या टाईम फ्रेममध्ये बॉलिंजर बँड जो तो अगदी नॅरो झालेला आहे. आता या ठिकाणी सुद्धा अगदी नॅरो झालेला होता. आपल्या कंडिशननुसार या ठिकाणी सुद्धा आलेला होता, 14 मेला सुद्धा आलेला होता सकाळी 9 वाजता, परंतु तिथून त्यांनी ब्रेकआउट दिलेलं नाही. त्याला अजून कन्सॉलिडेशन करायचं होतं, म्हणून त्याची पुढची कॅन्डल सुद्धा कन्सॉलिडेट आपल्या स्कॅनरमध्ये आली. त्याच्या पुढची पण आली, त्याच्यानंतर थोडासा वाढला, त्याच्यामुळे ती नाही आली, त्याच्यानंतरची परत आली, त्याच्यानंतरची पुन्हा आली, ही परत आली. तर अशा पद्धतीने नॅरो तयार झालेला आहे बॉलिंजर बँड, कन्सॉलिडेट झालेला आहे स्टॉक 1 तासाच्या टाईम फ्रेममध्ये. आणि आता तुम्ही एकतर हा स्टॉक जो आहे तो एक वरच्या बाजूला जाऊ शकतो किंवा खालच्या बाजूला जाऊ शकतो. ती मी तुम्हाला बोनस टिप बोललो होतो, बोनस टिप तुम्हाला देणार तुम्ही. तर ती बोनस टिप काय ती बघूयात आपण. तर प्राइस ॲक्शन पॅटर्नचे ब्रेकआउट जर कधी आपल्याला या कन्सॉलिडेशन नंतर जर कधी भेटले तर आपल्याला एक चांगलं प्रॉफिट जे आहे ते कमवता येऊ शकतं. आता आपण हे जे स्टॉक बघितलेले आहेत तर याच्यामध्ये आपण जे स्टॉक्स बघितलेले आहेत तर त्याच्यामध्येच प्राइस ॲक्शनचं पॅटर्न काय काय बनलेले आहेत तर ते बघूयात. प्राइस ॲक्शन पॅटर्न तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की ट्रायंगल तयार होतात, डबल बॉटम तयार होतात. तर हे सगळे जे ते प्राइस ॲक्शन पॅटर्न, आता या ठिकाणी बघा हा जो आहे तो एक ट्रायंगल पॅटर्न किंवा एक चॅनल पॅटर्न जो आहे तो तयार झालेला आहे आणि ह्या चॅनल पॅटर्नचा जेव्हा ब्रेकआउट झालेला आहे त्याच्यानंतर स्टॉक जो आहे तो वरती गेलेला आहे. प्राइस ॲक्शनमध्ये फक्त पॅटर्न्सच येत नाही, या ठिकाणी चॅनल पॅटर्न तर आहेच, परंतु या ठिकाणी ही सर्वात महत्त्वाची खालची लोअर ट्रेंड लाईन जी ती ट्रेंड लाईन ब्रेक झालेली आहे, हे सुद्धा प्राइस ॲक्शनच पॅटर्न आहे एक. तर तो ब्रेक झालेला आहे आणि त्याच्यानंतर चांगली मुवमेंट जी ती आलेली आहे. आपल्याला फक्त या स्टॉकमध्ये जे आहे ते कन्सॉलिडेशन कुठं झालेलं आहे हे शोधण्यासाठी हे स्कॅनर जे ते उपयोगी पडतात. आणि त्याच्यावर जर आपण समजा हे प्राइस ॲक्शन पॅटर्न जर कधी ड्रॉ करून बघितले, कुठे ट्रायंगल तयार होईल, कुठे डबल बॉटम तयार होईल, ह्याच्यानंतर जे ब्रेकआउट येतात तर त्या ब्रेकआउट नंतर आपल्याला चांगल्या मुवमेंट जे आहेत त्या कॅप्चर करता येऊ शकतात. जर आपल्याला हे प्राइस ॲक्शन पॅटर्न जर कधी शिकायचे असतील, ते ब्रेकआउट कसे होतात ते जर शिकायचं असेल, तुम्ही ट्रेडिंगमध्ये नवीन असाल तर ते कसे शोधायचे आणि मोठ्या मूव्ज त्याच्यानंतर येणाऱ्या कशा कॅप्चर करायच्या हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर त्याच्यासाठी आपण प्राइस ॲक्शन पॅटर्नची जी ती एक स्पेशल प्लेलिस्ट तयार करू. तर तुम्ही कॉमेंटमध्ये प्राइस ॲक्शन पॅटर्न हे 3 शब्द जे ते टाईप करा, म्हणजे आपण हे प्राइस ॲक्शन पॅटर्नची जी ती प्लेलिस्ट सेपरेट तयार करू आणि अगदी सोप्या पद्धतीने मराठी भाषेमधून आपल्याला प्राइस ॲक्शन पॅटर्न जे ते शिकायला मिळतील. प्राइस ॲक्शन पॅटर्न जे ते आपण अजून 2-3 बघूयात. हे बघा या ठिकाणी बघा, या ठिकाणी परत चॅनल पॅटर्नच तयार झालेला आहे. या चॅनल पॅटर्न नंतर या ठिकाणी ब्रेकआउट झालेला आहे आणि स्टॉक जो आहे तो वरती गेलेला आहे. या ठिकाणी कुठला चॅनल पॅटर्न तयार झालेला आहे, या ठिकाणी ट्रेंड लाईनच तयार झालेली आहे, ही एक ट्रेंड लाईन तयार झालेली आहे. या इथं असं चॅनल पॅटर्नच तयार झालेला आहे, हे कन्सॉलिडेशन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर ब्रेकआउट खालच्या दिशेला आलेला आहे. या ठिकाणी जर बघितलं तर हा एक ट्रायंगल पॅटर्न जो आहे तो आपल्याला म्हणता येईल. हा ट्रायंगल पॅटर्न तयार झालेला आहे, असा जरी घेतला तरी हा ट्रायंगल पॅटर्न आहे आणि या ट्रायंगल पॅटर्नच्या ब्रेकआउट नंतर स्टॉक जो आहे तो चांगला वरती गेलेला आहे. तर अशा पद्धतीने प्राइस ॲक्शन पॅटर्न वापरून आपल्याला या स्ट्रॅटेजी सहाय्याने चांगले ट्रेड जे ते घेता येऊ शकतात. आता हे झाले जुने. आपण आता नवीन याच्यामध्ये काही प्राइस ॲक्शन पॅटर्न जो आहे तो बनतोय का उद्या परवासाठी ट्रेड घेण्यासाठी किंवा पुढच्या येत्या आठवड्याभरामध्ये ट्रेड घेण्यासाठी. तर आता या ठिकाणी आता जस्ट कन्सॉलिडेशन सुरू झालेलं आहे. या ठिकाणी ही ट्रेंड लाईन तयार झालेली आहे.
या ठिकाणी हे थोडंसं असं कन्सॉलिडेशन जे ते आपल्याला दिसतंय. तर ह्या ठिकाणी वरच्या बाजूला सुद्धा जाऊ शकतो किंवा खालच्या बाजूला सुद्धा जाऊ शकतो. स्टॉकमध्ये ब्रेकआउट दोन्ही बाजूनी येऊ शकतो. आपल्याला ज्या ठिकाणी ब्रेकआउट येईल त्या ठिकाणी आपण ट्रेड घ्यायचा आहे. रूट मोबाईलमध्ये ट्रायंगल पॅटर्न दिसतोय. या ठिकाणी असा हा ट्रायंगल पॅटर्न जो आपल्याला काढता येऊ शकतो किंवा या ठिकाणी असा सुद्धा एक ट्रायंगल पॅटर्न जो आहे तो तयार होतोय. या ठिकाणी वरच्या बाजूला ब्रेकआउट देऊ शकतो किंवा खालच्या बाजूला ब्रेकआउट देऊ शकतो. स्टॉकची दिशा जी ती आपण प्रेडिक्ट नाही करू शकत. आपल्याला ज्या वेळेला ब्रेकआउट मिळेल त्या ब्रेकआउटच्या दिशेनेच ट्रेड करायचं. आपल्याला किती वाटत असलं की वरतीच जाईल, नाही, वरती नाही जाऊ शकणार तो. प्रत्येक वेळेस तो खालच्या बाजूलाही जाऊ शकतो. या ठिकाणी हा एक प्राइस ॲक्शन पॅटर्न ट्रायंगल पॅटर्न सारखाच तयार झालेला आहे. आपण वर जाऊ शकतो किंवा खाली जाऊ शकतो. जेव्हा ब्रेकआउट होईल तेव्हाच आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपला प्रॉपर स्टॉप लॉस सुद्धा वापरायचा. या ठिकाणी सुद्धा हा एक छोटासा चॅनल पॅटर्नच आहे. आपण NTPCमध्ये काय तयार झालेलं आहे बघूयात. NTPCमध्ये असं एक स्ट्रक्चर ट्रायंगल चॅनल पॅटर्न सारखं झालेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी हा एक बॉटम झाला, हा एक बॉटम झाला आणि हा एक बॉटम झाला. हा ट्रिपल बॉटम जो आहे तो आपल्याला वाटतोय. याच्यानंतर स्टॉक जो आहे तो वरच्या बाजूला जाऊ शकतो. गरजेचं नाही की वरतीच जाईल, हा परत खाली पण येऊ शकतो आणि इथून पण वरती जाऊ शकतो. हे कन्सॉलिडेशन आहे, त्याच्यामुळे ते किती दिवस चालेल हे आपण नाही ठरवू शकत. जोपर्यंत मोठ्या मोठ्या ट्रेडर्सला त्यांच्या भावामध्ये शेअर्स मिळत नाही तोपर्यंत ते कन्सॉलिडेशन चालू ठेवतात. काही काही स्टॉक्समध्ये जे ते कन्सॉलिडेशन खूप दिवसांपर्यंत चालतं. असे कित्येक उदाहरणं आहेत. तर हे आणखी 4-5 दिवस पण चालू शकतं आणि मग त्याच्यानंतर वरच्या बाजूला ब्रेकआउट देऊ शकतं किंवा खालच्या बाजूला ब्रेकआउट देऊ शकतं. तर अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये ट्रेड घेतले तर आपल्याला एक चांगलं प्रॉफिट जे ते कमवता येऊ शकतं. आता बऱ्याच लोकांना जे ते एक शंका असते बऱ्याचदा की आता ह्या ठिकाणी समजा मी हे डिलीट केलं इंडिकेटर. चार्टिंगच्या वेबसाईटवर जे चार्ट असतात आपण ह्या ठिकाणी जे डायरेक्ट ओपन करतो. आता या ठिकाणी मी सेव्ह करून ठेवलेलं आहे म्हणून येत होते पूर्वी, परंतु आता सेव्ह केलेलं नाही आहे, डिलीट केलं मी. आता आपल्याला इंडिकेटर कसं ॲड करायचं तर आपल्याला फक्त या ठिकाणी ॲड म्हणून करायचं आहे. या ठिकाणी इंडिकेटर्सची टॅब असते ही इथं वरती आणि ह्या इंडिकेटरच्या टॅबमध्ये क्लिक केल्यानंतर ॲडमध्ये आपल्याला जायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला बॉलिंजर बँड जे ते आपल्याला बॉलिंजर बँड जे ते सिलेक्ट करायचं आहे. बॉलिंजर बँडमध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. आपल्याला एकदम सिंपल बॉलिंजर बँड जो घ्यायचा, अप्पर बँड बॉलिंजर बँड, लोअर बॉलिंजर बँड आणि SMA हे घ्यायचं आहे. तो घेतला की आपल्याला ह्या ठिकाणी बॉलिंजर बँड जो तो आला. नाही तर बऱ्याचदा काय होतं डिफॉल्ट चार्टिंगने दिलेलं असतं MACD RSI वगैरे काही डिफॉल्ट दिलेलं असेल तर तेच येतं. लोकांना येतं बॉलिंजर बँड जे ते टाकताच येत नाही. अशा बऱ्याच कॉमेंट जे आहेत मागच्या व्हिडिओजवर आलेल्या आहेत की बॉलिंजर बँड कसं लावायचं, याच्या सेटिंग कशा चेंज करायच्या. ते सेटिंग चेंज करायचं कसं ते पण मी मागे 1-2 व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तुम्ही ते मागचे व्हिडिओ जे ते बघा. तर तुम्हाला याच्यासाठी या इंडिकेटर्स कसे लावायचे आणि त्याच्या सेटिंग्स कशा बदलायच्या चार्टिंगमध्ये ते जर कधी सेपरेट व्हिडिओ करून पाहिजे असेल तर तुम्ही मला तशी कॉमेंट जे ते करा. मी तसा व्हिडिओसुद्धा बनवेल जर सगळ्यांची डिमांड असेल तर. त्यासाठी कॉमेंट करा. तर अशा पद्धतीने हे आपण एक स्कॅनर जे आहे ते बनवून बघितलेलं आहे. आपण त्याचं बॅक टेस्टिंग सुद्धा करू शकतो. बॅक टेस्टिंगमध्ये बघा ह्या ठिकाणी जे ते बरेच ठिकाणी आलेलं. आता रँडम आपण याच्यापैकी कोणतंही एक घेऊयात. 26 एप्रिलचं घेऊयात. 26 एप्रिलला इन्फोसिस आलेला आहे 12:15 1 तासाची कॅन्डल जी त्याच्यामध्ये आलेला आहे. हे सगळं क्लोज करूयात आपण. 26 एप्रिल 12:15 26 एप्रिल 12:15 बरोबर या ठिकाणी हायलाईट झालेलं आहे येलो कलरच्या याच्याने आलेलं आहे बरोबर या ठिकाणी. त्याच्यानंतर परत कन्सॉलिडेशन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी खाली ब्रेकआउट झालेला आहे आणि त्याच्यानंतर स्टॉक जो येतो. परंतु हे जे आहे ते आपण 1 आवरच्या टाइम फ्रेममध्ये बघतोय. जर समजा मोठ्या अजून वरच्या टाइम फ्रेममध्ये जर डेलीमध्ये बघितलं तर हे अजून मोठं कन्सॉलिडेशन, त्याच्यामुळे स्टॉक जो आहे तो खूप जास्त ट्रेंडिंग झालेलं नाही आहे. परंतु 1 आवरच्या टाइम फ्रेममध्ये जेव्हा आपण ट्रेड घेतो त्यावेळेस आपलं टार्गेट जे आहे ते 2 दिवस किंवा 3 दिवस असेल साधारणतः. तर त्याच्यानुसार आपण ट्रेड घ्यायचं आहे. तर हे मोठं कन्सॉलिडेशन डेलीच्या टाइम फ्रेममध्ये बॉलिंजर बँड जो होतो नॅरो होतोय म्हणून या ठिकाणी असं दिसतंय. परंतु हे जे ते आपलं 1 आवरची कॅन्डल. दुसरा एक स्टॉक बघूयात आपण LT बघूयात. LT मध्ये 26 एप्रिल हे बघा 26 एप्रिल आपण जर बघितलं तर 100 मागच्या ज्या कॅन्डल आहेत त्याच्यापेक्षा हा जो भाग आहे तो एकदम कमी आहे. 26 एप्रिल 12:15 त्याच्यामुळे हा स्टॉक आपल्या लिस्ट बॅक टेस्टिंगमध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर याच्यापेक्षा पण नॅरो जो आहे तो बॉलिंजर बँड या ठिकाणी झालेला आहे. त्याच्यामुळे तो ह्या ठिकाणी सुद्धा आलेला आहे आणि ह्याच्यानंतर मग बघा त्यांनी मुवमेंट जी ती चांगली दिलेली आहे. या ठिकाणी पण बघा झालेलं आहे कन्सॉलिडेशन. त्याच्यानंतर जो तो स्टॉक जो तो खाली आलेला आहे या ठिकाणी झाला आणि त्याच्यानंतर खाली आलेला आहे. असं कित्येक ठिकाणी आपल्याला दिसेल. या चार्टमध्ये जर बघायचं झालं तर मागे या दिसतंय का? हां ठीक आहे बघा या ठिकाणी बघा हे कधीचं आहे 13 फेब्रुवारी 2024 या ठिकाणी खूप कन्सॉलिडेशन झालेलं आहे. 1 आवरची टाइम फ्रेम आहे. त्याच्यानंतर थोडंसं पुन्हा कन्सॉलिडेशन झालं त्याच्यानंतर हा ब्रेकआउट आहे त्याच्यानंतर थोडासा वर गेलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे स्कॅनर जे ते आपण बनवून बघितलं. स्कॅनरची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तिथून तुम्ही ते ओपन करू शकता किंवा सिम्पली आपण चार्टिंगवर गेल्यानंतर स्क्रीनरच्या टॅबवर जातो. या ठिकाणी तुम्ही शेअर मार्केट मराठी जर कधी टाईप केलं या सर्च स्क्रीनर्समध्ये जर कधी शेअर मार्केट मराठी टाईप केलं आणि सर्च केलं तर तुम्हाला आपल्या चॅनलवर जे व्हिडिओज बनवलेले आहेत त्या सगळ्या व्हिडिओचे स्क्रीनर जे आहेत ते तुम्हाला मिळतील. तर हे बघा या ठिकाणी वेगवेगळे स्क्रीनर्स आपण तयार केलेले आहेत तर ते स्क्रीनर तुम्हाला जे आहेत ते या ठिकाणी मिळू शकतात.
बाकीचे जे ट्रेडर्स आहेत ते त्यांच्या पद्धतीने त्यांना जसं पाहिजे तशा पद्धतीने ते त्याच्यामध्ये बदल करतात आणि मग वापरतात. आता तर हे यांनी विकलीमध्ये केलेलं आहे, मी डेलीमध्ये दाखवलेलं आहे, तर ते आपण सेव्ह करून ठेवू शकतो. त्यांनी कॅशमध्ये केलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सर्च स्क्रीनरमध्ये आपले स्कॅनर्स जे आहेत ते शोधू शकता, किंवा मी लिंक जी ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये जरूर कळवा. आपल्या जवळच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आणखी काय व्हिडिओ आपल्याला कोणत्या स्ट्रॅटेजीनुसार तुम्हाला कंडिशननुसार स्कॅनर पाहिजे तर ते कॉमेंटमध्ये कळवा. आपण त्याच्यानुसार स्कॅनर जे ते नक्की बनवू. शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर शेअर मार्केट संबंधी मायबोली मराठीतून वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ बनवलेले आहेत. आपण ते सर्व व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओना शेअर करा. जाता जाता मी तुम्हाला एकदा पुन्हा आठवण करून देतो, आपल्याला शेअर मार्केट मराठीतून शिकवण्याचा आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, व्हिडिओ खाली कॉमेंट करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब जवळची बेल आयकॉनला प्रेस करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. शिकत रहा मायबोली मराठीतून शेअर मार्केट मराठी.